की सर आम्ही सीईटीच्या फॉर्मची डेट मिस झाली किंवा काय. तर विदाऊट सीईटीचे पण बरेच चांगले ग्रॅज्युएशनचे ऑप्शन्स आहेत की तुम्ही बीएससी इन एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, आयटी, कॉम्प्युटर सायन्स यामध्ये बीएससी करू शकता, ज्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम आतापर्यंत तरी कोणतीही अनिवार्य केलेली नाही. सर, जसं आता तुम्ही म्हटलात की एंट्रन्स नंतर चांगलं ऍडमिशन चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला मिळू शकतं. पण काही विद्यार्थ्यांना काही पेपर्स अवघड गेले असतील. मनाप्रमाणे मार्क्स मिळतील असं नाहीये. म्हणजे ही शंका त्यांच्या मनात असू शकते. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की फक्त मार्क्सवर हे करिअर डिसाईड करणं किंवा क्षेत्र डिसाईड करणं योग्य ठरेल का? तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला त्यावर भरपूर गोष्टी डिपेंड आहेत. बट मी सांगेन की जर तुम्ही एखादा पेपर डिफिकल्ट गेला आहे तर त्यावरून फ्युचर ठरवू शकत नाही. काही विद्यार्थ्यांनी सीईटीचा फॉर्म भरला आहे, काही जणांनी सीईटीचा फॉर्म भरला नसेल, असे पण मला आपल्या इंटरव्ह्यू नंतर कॉल आले होते बरेच विद्यार्थ्यांचे की सर आम्ही सीईटीच्या फॉर्मची डेट मिस झाली किंवा काय. तर विदाऊट सीईटीचे पण बरेच चांगले ग्रॅज्युएशनचे ऑप्शन्स आहेत आणि विथ सीईटीचे ऑप्शन्स आहेत. सो पेपर हा डिफिकल्ट गेला असेल तर तुम्हाला सीईटीचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाहीत, कारण त्याच्यासाठी एक पात्रता असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सायन्समध्ये सीईटीला 45% म्हणजे सीईटी थ्रू जर आपल्याला पुढे जायचंय तर 12वी सायन्सला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यामध्ये 45% ॲव्हरेज मार्क्स असणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की 45 इझिली मिळतील, पण तसं नाहीये. सायन्समध्ये थोडंसं क्रिटिकल असतं ते कॉम्बिनेशन मिळवून येण्यासाठी. जर नाही मिळाले तर तुमचे एंट्रन्सचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही सायन्सच्या बेसिसवर जर पुढे जायचं असेल तर 12वीच्या रिझल्टच्या बेसिसवर जाऊ शकता. पेपर अवघड जरी गेला असला तरी आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. नक्कीच. यानंतर सर, अजून असे विद्यार्थी असतील ज्यांना सीईटी वगैरे द्यायचीच नाही आपण म्हटलं, पण त्यांच्यासाठी एआय सारखं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, नवीन अभ्यासक्रम सुद्धा आलेला आहे. तर जे आपण पारंपरिक बघत आलेलो आहोत की इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा सीए हे सोडून इतर फील्ड आहेत का? इंजिनिअरिंग, डॉक्टर, सीए शिवाय पण बऱ्याच फील्ड आहेत, बरोबर. बट आता सध्या टेक्नॉलॉजीच्या विचाराने आपण जर गेलो तर प्रत्येक फील्डमध्ये एआयचा यूज होतोय. सो सायन्स किंवा कॉमर्स कोणत्याही फील्डमधून तुम्ही पुढे जात असाल तर आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळते आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळते की तुम्ही बीएससी इन एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, आयटी, कॉम्प्युटर सायन्स यामध्ये बीएससी करू शकता, ज्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम आतापर्यंत तरी कोणतीही अनिवार्य केलेली नाही. सो हा एक खूप चांगला ऑप्शन तुमच्या समोर आहे. हे इनडायरेक्टली 3 वर्षाची डिग्री आहे आणि याच्यामध्ये जास्त डीप अभ्यास करावा लागत नाही. इंजिनिअरिंग 4 वर्षाची असते, थोडीशी डिफिकल्ट असते. सो कम्पॅरेटिव्हली जर तुमचा अभ्यास कमी झाला असेल, मार्क्स कमी असतील, तरीही अजूनही तुम्ही चांगलं करिअर घडवू शकता बीएससी इन हे जे मी तुम्हाला फील्ड सांगितले, एआय, डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, मशीन लर्निंग वगैरे.